महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य विधेयक विधानसभेत सादर करण्यात आले। या विधेयकामुळे सक्तीच्या धर्मांतराला चाप बसणार आहे। गृह राज्यमंत्री पंकज भोयर यांनी विधानसभेत हे विधेयक मांडलं। दरम्यान यामागे सरकारची भूमिका काय आहे असा सवाल जितेंद्र आव्हाड यांनी केला। गृह राज्यमंत्री पंकज भोयर यांनी महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य विधेयक विधानसभेत मांडलं। आंतरधर्मीय विवाहानंतर होत असलेल्या धर्मांतराच्या विरोधात राज्य सरकारनं हे महत्त्वाचं विधेयक आणलं। जबरदस्तीनं किंवा आमिष दाखवून केलेल्या धर्मांतराला या विधेयकामुळे चाप बसणार आहे। तसंच फसवणुकीनं, बळजबरीनं किंवा दिशाभूल करून केलेल्या धर्मांतरालाही यामुळे आळा बसेल। विविध हिंदुत्ववादी संघटनांनी या संबंधीच्या कायद्याची मागणी केली होती आणि या संबंधीचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत नुकताच घेण्यात आला। त्यानंतर हे विधेयक विधानसभेत मांडण्यात आलं आणि या विधेयकावर चर्चा होईल आणि त्यानंतर ते विधेयक दोन्ही सभागृहात मंजूर केलं जाईल। महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य विधेयकामध्ये नेमक्या काय तरतुदी आहेत? सक्तीच्या धर्मांतराला चाप बसणार आहे सरकारनं। सरकारची नेमकी भूमिका काय असा सवाल आता यावर आव्हाडांनी केलेला आहे। पंकज भोयर यांनी सुद्धा हे विधेयक मांडलेलं आहे। सरकारची नेमकी भूमिका काय असा सवाल या विरोधकांनी विचारल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। धर्मस्वातंत्र्य विधेयक यावेळी सादर करण्यात आलेलं आहे। सक्तीच्या धर्मांतराला यावेळी चाप बसणार आहे। महाराष्ट्र अनेक स्वातंत्र्य लढीकरता ओळखले जाणारे राज्य आहे। भारताच्या संविधानाने दिलेला धर्म स्वातंत्र्य हक्क सार्वजनिक सुव्यवस्था व नागरिकांच्या मूलभूत हक्काशी संबंधित आहे। अशा वेळी एका धर्मातून दुसऱ्या धर्मात बळजबरीने धर्मांतर करण्याच्या घटना मागील काही वर्षांमध्ये दिसून आलेल्या आहेत, ज्यामुळे सार्वजनिक सुव्यवस्थेत अडथळा निर्माण होतो व सामाजिक सलोखा बिघडतो। त्याकरिता महोदय सन 2026 चे विधानसभा विधेयक क्रमांक 20 महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य विधेयक 2026 मांडण्यास मला सभागृहाची अनुमती मिळावी। प्रस्ताव असा आहे की सन 2026 चे विधानसभा विधेयक क्रमांक 20 महाराष्ट्र धर्म स्वातंत्र्य विधेयक 2026 मांडण्यास अनुमती देण्यात यावी। प्रश्न असा आहे की सन 2026 चे विधानसभा विधेयक क्रमांक 20 महाराष्ट्र धर्म स्वातंत्र्य विधेयक 2026 मांडण्यास सभागृहाची अनुमती आहे काय? अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे। होयचे बहुमत आहे, होयचे बहुमत आहे। प्रस्ताव संमत झाला। महाराष्ट्र फसवणूकपूर्वक धर्मांतर, दबाव व लव जिहाद प्रतिबंध विधेयक 2026 मांडण्यास मला सभागृहाची अनुमती मिळावी। प्रश्न असा आहे की सन 2026 चे विधानसभा विधेयक क्रमांक 13 महाराष्ट्र फसवणूकपूर्वक धर्मांतरण, दबाव व लव जिहाद प्रतिबंध विधेयक 2026 मांडण्यास सभागृहाची अनुमती आहे काय? अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे। होयचे बहुमत, होयचे बहुमत। प्रस्ताव संमत झाला। तर महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य विधेयकामध्ये नेमक्या काय तरतुदी आहेत ते पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। धर्मांतरासाठी दोषी आढळल्यास संस्थांवर बंदी घालण्यात येणार। 1 ते 7 लाख रुपयांपर्यंत दंडाची तरतूद। जबरदस्तीनं धर्मांतर करणाऱ्याला 7 ते 10 वर्षाची कैद। राष्ट्रपतींची मंजुरी मिळाल्यानंतर कायदा लागू होणार। कलम 9 मध्ये गुन्हे आणि त्यासाठीच्या शिक्षेची तरतूद। या बिलाच्या मागची भूमिका काय सरकारची हीच कळत। धर्मांतर जबरदस्तीने करणं चुकीचं आहे, पण धर्मांतर करणं चुकीचं आहे हा वादातीत विषय। असं आहे की जेव्हा बुद्धाने एक वेगळा मार्ग स्वीकारला त्याला काही कारणं होती। समाजामध्ये असलेला भेदभाव हा जेव्हा असह्य झाला तेव्हा बुद्धाने आपला मार्ग बदलला। मला जर सन्मानाने माझा धर्म जगवणार नसेल तर मी दुसऱ्या धर्माचा मार्ग स्वीकारला तर त्याच्यात कोणाला काही वाईटही वाटायला नको।
के बाद कोई भी व्यक्ति अपनी मर्जी से अपना धर्म परिवर्तन कर सकता है, अपना जो अपनी शादी ब्याह कर सकता है 18 साल की उम्र के बाद। ये संविधान ने उसको राइट दिया है। अगर उसमें क्या है वो पढ़ने के बाद ही बोल सकते। ये ऐसा है ना कि ये सारी विधेयक ला रहे हैं सिर्फ और सिर्फ मुसलमानों के खिलाफ कोई चीज़ लाना चाहते हैं लोग। ये जो है किसी तरह से मुसलमानों को मेजॉरिटी के अंदर उनको जो है ना नीचा दिखाना चाहिए। तर आपण पाहतोय यावेळी कायद्याची मागणी करण्यात आलेली होती। या संबंधीचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत नुकताच घेण्यात आला। त्यानंतर हे विधेयक विधानसभेत मांडण्यात आलं तर या विधेयकावर चर्चा होईल आणि त्यानंतर ते विधेयक दोन्ही सभागृहात मंजूर केलं जाणार आहे। मोठी बातमी आपण आत्ताच्या क्षणाची पाहतो।